श्री गणेशाय नमः. दशक चौथा, समास 6वा. वंदन भक्ती. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात 5व्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले. आता सावध होऊन 6वी भक्ती कशी असते ते ऐका. वंदन करणे ही 6वी भक्ती आहे. म्हणून देवाला नमन करावे. संत साधू सज्जन यांना नमस्कार करीत जावे. सूर्याला, देवाला, सद्गुरूंना साष्टांग भावाने नमस्कार करावा. देवांच्या निरनिराळ्या प्रतिमा, देव, गुरु यांना साष्टांग नमस्कार करावा, कारण ते त्या अधिकारास पात्र आहेत. इतरांना नमस्कार करताना त्यांचा अधिकार, योग्यता यथायोग्य रीतीने करावा. पृथ्वीचा विस्तार 56 कोटी योजने आहे. त्यात ठिकठिकाणी विष्णुमूर्ती आहेत. त्यांना अत्यंत प्रेमाने साष्टांग नमस्कार करावे. शंकर, विष्णू, सूर्य त्याचप्रमाणे मारुती यांना विशेष करून नित्यनेमाने वंदन केले असता त्यांच्या दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात. भक्त, ज्ञानी, वैराग्य संपन्न पुरुष, स्वानुभवी ब्रह्मज्ञानी, तापसी, योगी, श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना तात्काळ नमस्कार करावा. वेद जाणणारा, शास्त्र जाणणारा, सर्व भूत भविष्य वर्तमान जाणणारा, विद्वान, पंडित, पुराणिक आणि इतर सर्व विद्वज्जन, तसेच याज्ञिक, वैदिक आणि पवित्र लोक यांना नमस्कार करावा. जेथे जेथे काही विशेष गुण दिसून येतील तेथे सद्गुरूंचे अधिष्ठान आहे असे जाणून त्यांना अत्यंत आदराने नमस्कार करावा. गणेश, शारदा, नाना शक्ती, हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा रीतीने वेगवेगळ्या रूपाने नटलेल्या देवदेवता किती आहेत ते सांगावे म्हटले तरी पुरे पडणार नाही. सगळ्या देवांना केलेला नमस्कार एका भगवंतालाच पोहोचतो त्या अर्थाचे एक वचन आहे ते ऐका. आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला जाऊन पोहोचतो. म्हणून सर्व देवांना अत्यंत आदराने नमस्कार करावेत. सर्वांच्या ठिकाणी एका भगवंताचेच अधिष्ठान आहे हे जाणून त्या भावाने देवांना नमस्कार केला असता आपल्याला परमसौख्य वाटते. सर्व देवांच्या ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान आहे आणि सर्व संत सज्जनाच्या ठिकाणी सद्गुरूंचे वास्तव्य आहे हे जाणून देवदेवतांना आणि सत्पात्र संत सज्जनांना नमस्कार करावा. नमस्काराने अंगी नम्रता येते. नमस्काराने मनातील शंका नाहीशी होते. नमस्कारामुळे निरनिराळ्या संत सज्जनांशी मैत्री, सख्य होते. नमस्कारामुळे दोष नाहीसे होतात. आपल्या हातून एखादा अन्याय घडला असला तरी ज्या व्यक्तीबाबत तो घडला असेल त्या व्यक्तीस नमस्कार केला असता ती व्यक्ती क्षमा करते. नमस्कारामुळे दुभंगलेली मने परत जोडली जातात. बिघडलेले संबंध सुधारतात आणि समाधान लाभते. मस्तक नमवण्यासारखे दुसरे प्रायश्चित्त नाही असे पुष्कळाने म्हटले. मस्तक नमवून देव आणि भक्तांना अखंड वंदन करावे. वंदन केल्याने त्यांच्या अंतःकरणातील कृपा उचंबळून येते. नमनाने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि अशा नमस्कारामुळे साधकांवर सद्गुरू कृपा करतात. निष्काम भावनेने नमस्कार केला असता पापांचे पर्वत नष्ट होतात आणि मुख्य म्हणजे परमेश्वर कृपा करतो. नमस्कारामुळे पतित असेल तो पावन होतो. मनपूर्वक नमस्कार करून संतांना शरण जावे म्हणजे त्यांच्या कृपेने जन्ममरणाच्या चक्रातून कायमची सुटका होते. फार मोठा अपराध करून जरी एखाद्याने येऊन साष्टांग नमस्कार घातला तर श्रेष्ठ पुरुषाने त्या अपराध्यास त्याच्या अन्यायाची क्षमा केली पाहिजे. म्हणून नमस्कारासारखे अनुसरण्यास योग्य असे दुसरे साधन नाही. नमस्काराच्या योगे मनुष्याच्या ठिकाणी सद्बुद्धी उत्पन्न होते. नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही, काही कष्ट करावे लागत नाही, इतर उपकरणे वा सामग्री असे काहीच लागत नाही. नमस्कारासारखा सोपा दुसरा उपाय नाही. मात्र तो नमस्कार अनन्य भावाने केला पाहिजे. इतर नाना साधनांचे कष्ट करून कशाला शिणावे. साधकाने अनन्य भावाने नमस्कार केला की त्याची काळजी त्या साधूस लागते आणि मग तो त्याला अगदी सोप्या मार्गाने थेट भगवंतापर्यंत पोहोचवतो. म्हणून नमस्कार श्रेष्ठ साधन आहे. त्या योगे वरिष्ठ म्हणजे भगवंत आणि सद्गुरू आपल्याकडे आकर्षित होतात. या प्रकारे येथे 6वी वंदन भक्ती स्पष्ट करून सांगितली आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास 6वा समाप्तो. दशक 4था, समास 7वा, दास्य भक्ती. श्री समर्थ म्हणतात की
मागील समासात 6व्या बंधन भक्तीचे वर्णन झाले. आता सावध होऊन 7वी भक्ती कोणती ते ऐकावे. 7वे भजन ही दास्य भक्ती जाणावी. या भक्तीत जे पडेल ते देवाचे काम करावे लागते व सदा सर्वदा जवळच देवद्वारे असावे लागते. देवाचे वैभव आपण सांभाळावे, त्यात काही उणे पडू देऊ नये. तसेच ते दिवसेंदिवस वाढेल असा प्रयत्न जरूर करावा. जुन्या पडक्या देवालयांचा जीर्णोद्धार करावा. मोडलेली सरोवरे परत चांगली बांधावी. सोपे, ओसऱ्या, धर्मशाळा ही नवीनच कार्ये हाती घ्यावी. जी जुनी बांधकामे मोडकळीस आली असतील त्यांचे जीर्णोद्धार करावेत. जे काम पडेल ते ताबडतोब करीत जावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, इतर सुखासने, मंचक, डोलारे, विमाने सर्व नवीनच करावीत. मेघडंबऱ्या, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, अपार निशाणे नित्य नूतन वाटतील असे अत्यंत आदराने सांभाळीत जावे. नाना प्रकारची वाहने, बसण्यासाठी उत्तम जागा, अनेक प्रकारची सोन्याची आसने वगैरे प्रयत्नपूर्वक करत जावे. घरे, कोठड्या, पेट्या, पेटारे, रांजण, कोहळी म्हणजे दुध्या भोपळा वगैरे करून त्यात द्रव्य भरण्याची केलेली भांडी, अनेक घागरी अशा मूल्यवान वस्तू देवासाठी अत्यंत प्रयत्नपूर्वक करावे. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे, बोगदे, नाना ठिकाणी गुप्तद्वारे यांची योजना करून मूल्यवान वस्तूंची भांडारे प्रयत्नपूर्वक करावे. देवासाठी दागिने, भूषणे, अत्यंत दिव्य मौल्यवान वस्त्रे, नाना मनोहर रत्ने, नाना धातूंची आणि सोन्याची ही पात्रे, भांडी खटपटीने मिळवावी. देवासाठी पुष्पवाटिका, नाना वने, निरनिराळ्या वृक्षांच्या बागा वगैरे त्या त्या वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था करून फळतील फुलतील असे पाहावे. निरनिराळ्या पशूंसाठी तबेले, पागा, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, नाना वाद्ये, नाट्यशाळा व पुष्कळ गुणी गायक, स्वयंपाकघरे, भोजनालये, कोठारे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओऱ्या प्रशस्त मोठमोठ्या बांधाव्यात. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा, नाना खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्थळे, नाना पातळ पदार्थ साठवून ठेवण्याची व्यवस्था प्रयत्नपूर्वक करावी. नाना वस्तूंचा संग्रह करण्यासाठी असलेली स्थळे मोडकळीस आली असतील तर ती नवीन करून घ्यावी. देवाचे वैभव शब्दाने किती वर्णन करावे. सर्वांशी अति आदरपूर्वक वागावे. पडेल ते काम करण्याविषयी तत्पर असावे. पण देवालयाच्या कार्याचा विसर पडू देऊ नये. जयंत्या, पर्वकाल, महोत्सव अशा असंभाव्य थाटाने करावे की ते पाहून स्वर्गातील देवानेही तटस्थ व्हावे. असे देवांचे वैभव वाढवावे आणि हलक्यात हलके कामही तत्परतेने करावे. वेळ प्रसंगी जे काम पडेल ते करण्याविषयी सदा सर्व काळ तत्पर असावे. देवाच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या तात्काळ पुरवाव्यात. अत्यंत आवडीने सर्व सेवा करावी. पाय धुणे, स्नान, आचमन, गंधाक्षता, वस्त्रे, भूषणे, आसने, प्यावयाचे पाणी, निरनिराळ्या प्रकारची फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींची व्यवस्था करावी. शयन करण्यासाठी उत्तम शेजगरे, गार पिण्याचे पाणी, तांबूळ यांची व्यवस्था करावी. रसाळ गायनाने उत्सवात रंग भरावा. सुवासिक द्रव्ये आणि अत्तरे, नाना सुगंधी तेले, खाद्यपदार्थ, नाना प्रकारची फळे हाताशीच ठेवावीत. सडा संमार्जन करावे. पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी. उत्तमोत्तम वस्त्रे स्वच्छ धुवून आणावी. सगळ्यांचा आदर सत्कार करावा. जे जे कोणी येईल त्याचा पाहुणचार करावा. अशा प्रकारे सेवा करणे ही 7वी भक्ती आहे. सर्वांशी नम्रतेने बोलावे. सर्वांशी गोड बोलून स्तुती करावी. सर्वांच्या अंतःकरणात सुख होईल असे बोलावे. या प्रकारे यथामती येथे 7व्या भक्तीचे वर्णन केले आहे. हे सर्व दास्य, ही सर्व सेवा प्रत्यक्ष घडत असेल तर उत्तमच, पण प्रत्यक्ष घडत नसेल तर मनात तरी करावे. या प्रकारे देवाचे दास्य करावे आणि तसेच सद्गुरूंचेही करावे. प्रत्यक्ष घडत नसेल तर निदान मानसपूजक तरी ते जरूर करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ती नाम समास 7वा समाप्त. दशक 4, समास 8वा, सख्य भक्ती निरूपण. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात 7व्या भक्तीचे लक्षण वर्णन केले. आता सावध होऊन 8वी भक्ती कशी असते ते ऐका. देवाशी परम सख्य करावे. त्याला प्रेमाने बांधून ठेवावे. हे 8व्या भक्तीचे लक्षण आहे.
देवाला ज्या गोष्टीबद्दल अत्यंत प्रीती असेल त्याच गोष्टी आपण कराव्यात. त्याला आवडेल असेच आपण वागावे. असे केल्याने निश्चितपणे भगवंताशी सख्य जडते. भक्ती, भाव, भजन तसेच अध्यात्माचे निरूपण, कथा, कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन हे सर्व देवाला आवडते. देवाला आवडेल असेच आपण वागावे. त्याला जे आवडते तेच आपल्यालाही आवडावे. असे आपण त्याच्या मनासारखे वागू लागलो म्हणजे साहजिकच निश्चितपणे सख्य होते. देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे. अनन्य भावाने जीव, प्राण एवढेच नव्हे तर हे शरीरही त्याच्या चरणी समर्पण करावे. आपल्या प्रपंचाची काळजी करणे सोडून द्यावे व भगवंताचे चिंतन करावे. देवांच्याच निर्गुण स्वरूपाचे निरूपण करावे. सगुणाच्या कथा, वार्ता सांगाव्यात. देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर वेळ प्रसंगी सर्व स्तुरुधांचा त्याग करावा लागला तरी त्याची तयारी असायला हवी. भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे. एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी. आपले सर्व काही गेले तरी चालेल पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे. अशी जीवाभावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणे आवश्यक आहे. देव म्हणजे जणू आपला प्राण. त्याच्या वियोगाची कल्पनाही आपणास सहन होता कामा नये. अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवी. ह्यालाच परमप्रेम म्हणतात. असे परमसख्य चढले की त्या भक्ताची चिंता भगवंतास लागते. पांडवांचे असे परमसख्य होते. म्हणूनच ते लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग आला असता भगवंताने भुयाराच्या मार्गाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे अशी इच्छा असेल तर त्याचे रहस्य आपल्यापाशीच आहे. आपण जे शब्द ज्या प्रकारे बोलतो त्याचा प्रतिध्वनी त्याच प्रकारे आपल्याला ऐकू येतो. आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तो तत्काळ पावतो. पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तर देवही त्रासतो. जे लोक ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मी त्याच प्रकारे भजतो. ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे देव त्याला तसाच प्रतिसाद देतो. म्हणून हे सर्व आपल्या भावनेवरच अवलंबून असते. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील निष्ठा जर ढळत असेल तर सहजच दोष आपलाच आहे हे जाणून घ्यावे. एखाद्या वेळी मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तरी चातकाचे मन पाळटत नाही. चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोराचे त्याच्या ठिकाणी जे अनन्य प्रेम असते ते रतीभरही कमी होत नाही. भगवंतावर आपले असे अनन्य प्रेम असणे आवश्यक आहे. सख्यत्व असावे तर असे असावे. कुठल्याही प्रसंगी विवेक करून धैर्य धारण करावे. भगवंतावरील प्रेम कुठल्याही प्रसंगात ढळू देऊ नये. भगवंतास आपला सखा मानावा. एवढेच नव्हे तर आपले माता, पिता, आप्तस्वकीय, विद्या, लक्ष्मी, धन, वित्त इत्यादी सर्व काही भगवंतच आहे अशी दृढ भावना असावी. सर्व लोक तोंडाने बोलताना म्हणतात की देवाशिवाय माझे कोणीच नाही, परंतु त्यांची तशी दृढ निष्ठा मात्र नसते. म्हणून आपण मात्र असे करू नये. देवाशी सख्य करायचे ते अंतःकरणापासून करावे. आपण आपल्या अंतःकरणात भगवंताला अगदी दृढपणे धरून ठेवावे. जरा आपल्या मनासारखे काही घडले नाही की देवावर क्रोध करायचा हे काही सख्य भक्तीचे लक्षण नाही. देवाच्या इच्छेने जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते अशी दृढ निष्ठा असावी. आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर या शिल्लक कारणावरून देवावरील प्रेमात अंतर पडू देऊ नये. देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे. देव जे जे करेल ते मनपूर्वक समाधानाने मान्य करावे. असे केले असता देव सहजच कृपाळ स्वभावाचा असल्याने प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करतो. देवाची कृपा पाहता मातेची कृपा अधिक क्षुल्लक आहे. संकट काळ आला असता आई स्वार्थासाठी स्वतःच्या बालकाचाही वध करते. पण देवाने कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यातही नाही. उलट शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देव वज्राच्या पिंजऱ्यासारखा बनतो. देव हा भक्तांचा कैवारी आहे. तो पतितांचा उद्धार करतो. दीन दुबळ्यांना, अनाथांना तो सहाय्य करतो. देव अनाथांचा कैवारी असून त्यांचे नाना संकटातून रक्षण करतो. तो अंतरसाक्षी असल्याने हृदयातील भाव तात्काळ जाणतो. म्हणूनच त्याने गजेंद्राचा धावा ऐकून तात्काळ तेथे धाव घेतली आणि त्याची मुक्तता केली.
देव हा कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्तांचा कधीच विसर पडत नाही. प्रीतीचे रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणतो. म्हणून देवाशीच सख्य करावे. ज्यांना आपण जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधी आप्तस्वकीय स्वार्थी असतात. आपल्या संकटाच्या वेळी ते कुणी उपयोगी पडू शकत नाही. एकदा देवाशी सख्य जोडले की ते कधीही तुटत नाही, कारण देवाचे प्रेम कमी होत नाही. जे देवास शरण जातात त्यांचा देव कधीही त्याग करीत नाही. म्हणून सख्य देवाशीच करावे. आपल्या मनातील गुप्त गोष्टी देवापाशीच सांगाव्यात. 8व्या भक्तीचे लक्षण हे असे आहे. जसा देव तसा सद्गुरू असे शास्त्रात सांगून ठेवले आहे. म्हणून ज्याप्रमाणे भगवंताशी सख्य जोडावे तसेच सद्गुरूशी सख्य जोडणे आवश्यक आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ती नाम समास 8वा समाप्त. दशक 4 समास 9 आत्मनिवेदन भक्ती. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात 8व्या भक्तीचे निरूपण केले. आता सावध होऊन 9वी भक्ती कोणती ते ऐका. 9व्या भक्तीला निवेदन भक्ती म्हणतात. यात आत्मनिवेदन करायचे असते. तेही कसे करावे हे स्वाभाविक रीतीने स्पष्ट करून सांगतो. निवेदनाचे लक्षण असे आहे. यात आपण स्वतःला देवास समर्पण करावे. ते कसे करायचे ते तत्व विवेचनाने कळते. मी भक्त असे म्हणायचे आणि विभक्तपणे देवाला भजायचे हे सर्वच अयोग्य आहे. लक्षण असून लक्षणहीन म्हणावे, ज्ञान असून अज्ञान आहे असे म्हणणे आणि भक्त असून विभक्तपणे राहणे हे सर्वच काही विलक्षण आणि विपरीत आहे. जे विभक्त नाहीत त्यालाच भक्त म्हणता येईल आणि जो विभक्त आहे तो भक्त असू शकत नाही. या विरोधाभासाचे समाधान विचाराशिवाय होणार नाही. म्हणून साधकाने विचार करावा. देव कोणाला म्हणायचे ते ओळखावे आणि मी कोण असा आपला आपणही अंतर्मुख वृत्ती करून अंतःकरणात शोध घ्यावा. मी कोण याचा निवाडा करू लागल्यावर एकेका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो आणि मग मी म्हणून कुणी उरतच नाही. ज्याला आपण मी म्हणतो त्याचे अस्तित्वच नाही हे विवेकाने कळून येते. जे तत्व ज्यातून झाले त्यात त्याचा विवेकाने लय करीत गेले की सर्वच प्रकृतीचा निराश होतो. म्हणजे मूळ मायाही उरत नाही. मग मी म्हणणाराही उरत नाही. केवळ एकमेव सच्चिदानंद स्वरूपच उरते. हे जेव्हा कळून येते तेव्हा सहजच आत्मनिवेदन होते. जे दृश्य विश्व आहे ते पाचभौतिक आहे याचा विवेक करून एकेका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो आणि फक्त आत्मा शिल्लक राहतो व मग आपण म्हणजे आत्मा हे कळून येते. मुख्य तत्वे 2 मानली तर एक म्हणजे परमेश्वर म्हणजे शिव, दुसरी जगाच्या रूपाने भासणारी प्रकृती. ही 2च मूल तत्वे असताना त्यात मी हा तिसरा चोर कुठून आणला. याप्रमाणे विचाराने हे सर्व सिद्ध झाले असता लटकी मी देह ही बुद्धी उगीच मागे लागली. पण तत्व विचार केल्यावर मी ते अस्तित्वच राहत नाही. तत्व विवेचन करू लागल्यावर एका तत्वातून दुसरे तत्व कसे झाले ते कळते व पिंड ब्रह्मांड रचना कशी झाली व विश्वाकार ना व्यक्ती यांच्या रूपाने नाना तत्वे म्हणजे पंचमहाभूतादीस कशी विस्तार पावलेत हे कळून येते. याप्रमाणे विवेक करू लागल्यावर आपण तत्वाहून भिन्न साक्षी आहोत हे कळते. ही जाणीव झाली की तत्वे ओसरतात. पुढे जेव्हा आत्मानुभव आत्मप्रचिती येते तेव्हा एकमेव सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरे साक्षीत्वही उरत नाही. आदी अंती फक्त एक आत्माच आहे हे कळल्यावर मी शिल्लकच राहत नाही. एक आत्माच स्वानंद घन असून अहम आत्मा म्हणजे मी तो आत्माच आहे असा अनुभव आल्यावर तेथे आपण म्हणून भिन्न कुणी कसा उरेल. सोहम हंसा हे मी कोण या प्रश्नाचे उत्तर आहे. याच्या अर्थाचा सखोल विचार केल्यावर आणि आत्म्यासंबंधी विचार केल्यावर कळून येते की जेथे आत्म्याशिवाय अन्य काही नाहीच तेथे आपण आपले अस्तित्वच कुठे शिल्लक राहते. आत्मा निर्गुण निरंजन आहे. त्याच्याशी अनन्य असावे याचा अर्थच असा होतो की तेथे अन्य म्हणजे दुसरा कोणी नाहीच. मग तेथे आपण म्हणजे मी राहतोच कुठे. आत्मस्वरूपात द्वैत तर नाहीच पण अद्वैतही उरत नाही. जेथे द्वैताद्वैत नाही तेथे ज्याला एकत्व किंवा भिन्नत्व भासते तो मीच तेथे उरत नाही.
आत्मा हा पूर्णत्वाने परिपूर्ण असतो. तेथे गुण अगुण दोन्हीचाही अभाव असतो. तो निखळ निर्गुण असतो. सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण असून येथे दुसरे काही नसतेच. तर अशा परिस्थितीत आपण म्हणजे मी म्हणणारा तेथे असेलच कसा? त्वम पद म्हणजे तू, तत्पद म्हणजे ते ब्रह्म, आणि असी पद म्हणजे आहेस. तू ते ब्रह्म आहेस. याप्रमाणे निधिध्यासन करता करता निधिध्यासन करणाराच जेव्हा ब्रह्मरूप होऊन जातो तेव्हा सगळे भेद आणि अभेदातही निरसन होते आणि एक आत्मवस्तूच राहते. तेथे मी ते अस्तित्वच कसे राहील? एका परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही. विद्या या उपाधीमुळे त्यालाच शिवसंज्ञा प्राप्त होते, तर अविद्या उपाधीमुळे जीव संज्ञा प्राप्त होते. दोन्ही उपाधींचे निरसन केल्यावर जीव शिवच राहत नाहीत. केवळ एकच एक ब्रह्मच राहते व तेच सर्वांचे स्वरूप आहे. याप्रमाणे आपल्या स्वरूपाविषयी ते ज्ञान दृढ झाले म्हणजे आपण म्हणजे मी म्हणून कोणी राहत नाही. म्हणून आपण ज्याला मी म्हणतो तो देहाभिमानी मिथ्या ठरतो आणि देव म्हणजे पूर्णत्वाने परिपूर्ण आत्माच केवळ सत्य आहे हे कळून येते. म्हणजे देव आणि भक्त म्हणजे शिव आणि जीव तत्वतः एकच परब्रह्मरूपी आहेत असा अनुभव त्यांना साक्षात होतो. तेच या वचनांचा अभिप्राय जाणतात. या स्वात्मानुभवालाच आत्मनिवेदन म्हणतात. या योगे ज्ञानी लोकांना समाधान प्राप्त होते. याप्रमाणे येथे 9व्या आत्मनिवेदन भक्तीचे लक्षण सांगितले. पंचमहाभूतामध्ये आकाश श्रेष्ठ, सर्व देवामध्ये जगदीश श्रेष्ठ. त्याप्रमाणे नवविधा भक्तीमध्ये ही 9वी भक्ती श्रेष्ठ आहे. जोपर्यंत ही 9वी आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच स्वात्मानुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्ममरणातून सुटका होऊ शकत नाही. श्री समर्थ म्हणतात की माझे हे वचन सत्य प्रमाण मानावे, हे खोटे मानू नये. अशा प्रकारे नवविधा भक्ती केली असता सायुज्य मुक्ती प्राप्त होते. एकदा सायुज्य मुक्ती प्राप्त झाली की ती कल्पांतीही नष्ट होत नाही. एकंदर मुक्ती 4 आहेत. त्यातील पहिल्या 3 मुक्तींचा नाश होतो, पण सायुज्य मुक्ती मात्र अविनाशी आहे. त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायुज्य मुक्तीचा नाश होत नाही. वेदशास्त्राने एकूण 4 मुक्ती वर्णन केल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 3 नाश पावतात, पण चौथी मुक्ती सायुज्यता ही अविनाशी आहे. सलोकता ही पहिली मुक्ती होय, समीपता ही दुसरी मुक्ती असून स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे, तर सायुज्य मुक्ती ही चौथी मुक्ती होय. भगवत भजनाने या 4 मुक्ती साधकांना प्राप्त होतात. या 4ही मुक्तींचे प्रांजळ वर्णन पुढल्या समासात करीत आहे, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तिनाम समास 9वा समाप्त. दशक 4 समास 10वा मुक्ती चतुष्टय. श्री समर्थ म्हणतात मुळात ब्रह्म निराकार आहे. तेथे बहुश्याम हे मूळ स्फुरण उत्पन्न झाले, हाच अहंकार होय. यातूनच पुढे पंचमहाभूते निर्माण झाली. या संबंधीचा विचार ज्ञानदशकात सांगितला आहे. तो अहंकार वायुरूप असतो, म्हणून त्यातून तेजतत्वाचे स्वरूप प्रगटते. त्या तेजाच्या आधाराने आप म्हणजे जलतत्व व्यक्त होऊन ते पाण्याच्या समुद्राच्या रूपाने सर्वत्र भरून राहते. त्या समुद्राच्या आधाराने शेषाने आपली पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. पृथ्वीचा विस्तार 56 कोटी योजने इतका आहे. तिच्या भोवती 7 सागरांचा वेढा असून त्यामध्ये महाथोर मेरू पर्वत आहे. अष्टदिक्पालांचा परिवार या अंतराला वेढून त्याचे रक्षण करतो. महामेरू पर्वत सुवर्णाचा असून पृथ्वीला त्याचाच आधार आहे. त्याची रुंदी 84 सहस्त्र योजने आहे. त्याच्या उंचीला तर मर्यादाच नाही. पृथ्वीच्या आत ते 16 सहस्त्र योजने गेलेला आहे. त्याच्या भोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे. त्याच्या अलीकडे जेथे सर्व पांडव मृत्युमुखी पडले तो हिमाचल पर्वत आहे. फक्त धर्मराज आणि श्रीकृष्ण हे दोघेच फक्त पुढे गेले. तेथे जायचा मार्ग नाही. मार्गात महाप्रचंड साप सर्वत्र पसरलेले आहेत. तेथील थंडीमुळे तेही सुखावले आहेत. ते पर्वतरूपच वाटतात. त्यांच्याही अलीकडे अगदी शेवटी बद्रिकाश्रम बद्रीनारायण ही स्थाने आहेत. तेथे महान तपस्वी लोक निर्वाणकाळी देहत्याग करण्यासाठी जातात. त्याच्याही अलीकडे बद्रिकेदार असून
त्याच्या दर्शनासाठी लहान थोर सर्वच जातात. असा हा सर्व मेरू पर्वताचा विस्तार आहे. त्या मेरू पर्वताच्या पठारावर वाकड्या रेषेत 3 पर्वत शिखरे आहेत. तेथे परिवारासह ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव राहतात. ब्रह्मशृंग हा साध्या दगडाचा आहे. विष्णुशृंग पर्वत शिखर पाचूचे आहे, तर शिवशृंग हे पर्वत शिखर स्फटिकाचे असून त्याचे नाव कैलास आहे. विष्णुशृंगाचे नाव वैकुंठ असून ब्रह्मशृंगाचे नाव सत्यलोक असे. त्याच्या खालती इंद्राचे अमरावती हे स्थळ आहे. तेथे गण, गंधर्व, लोकपाल, 33 कोटी देव आणि सप्तस्वर्ग व सप्त पाताल हे 14 लोक त्या सुवर्णाच्या पर्वतास वेढून राहिले आहेत. तेथे कामधेनूंचे कळप आहेत, कल्पतरूंची अपार वने आणि अमृताची ठाई ठाई उचंबळणारी सरोवरे आहेत. तेथे असंख्य चिंतामणी आहेत, हिऱ्यांच्या आणि परिसाच्या खाणी आहेत. तेथील जमीन सर्व लखलखणाऱ्या सोन्याची आहे. ज्याचे परमरमणीय तेज सर्वत्र फाकत आहे, अशा नवरत्नांच्या पाषाणशिळा तेथे आहेत. तेथे अखंड आनंदमय वातावरण असते. तेथे अमृताचे भोजन असते. दिव्य गंध, दिव्य फुले यांची लयलूट असते. तसेच अष्टनायिका आणि गंधर्व यांचे गायन निरंतर चालू असते. तेथे तारुण्य कधी ओसरत नाही, व्याधी असत नाही आणि वृद्धपणा आणि मरणही कधी येतच नाही. तेथे राहणारे लोक एकापेक्षा एक सुंदर, एकापेक्षा एक चतुर, धीर, उदार आणि अत्यंत शूर असतात. तेथील रहिवाशांचे देह दिव्य ज्योतिरूप असतात. विजेप्रमाणे लखलखीत त्यांचे स्वरूप असते आणि त्यांचे यश आणि प्रताप हे असीम असतात. ते स्वर्गभुवन सर्व देवांचे वसतिस्थान असून त्या स्थळाची थोरवी वर्णन करावे तेवढे थोडीच आहे. या मृत्यूलोकात असताना ज्या देवतेची उपासना माणूस करतो, त्या देवतेच्या लोकात तो मृत्यूनंतर जाऊन राहतो. स्वलोकता मुक्तीचे लक्षण हे असे आहे. त्या देवतेच्या लोकात जाऊन राहणे याला स्वलोकता म्हणतात. समीप असावे त्यास समीपता मुक्ती म्हणतात. त्या देवतेचे स्वरूप प्राप्त होऊन राहणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ही तिसरी मुक्ती होय. त्याला विष्णूचे रूप मिळाले तरी त्यास श्रीवत्स, कौस्तुभमणी आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण हे अशा प्रकारचे आहे. पुण्याचा साठा असेपर्यंत त्याच्याच लोकातील भोग भोगायस मिळतात. पुण्याचा पूर्ण क्षय झाला की तेथून ढकलून देतात. मात्र त्या लोकातील देव तेथे तसेच पूर्वीप्रमाणे असतात. म्हणून या 3ही मुक्ती नाशिवंत आहेत. सायुज्य मुक्ती ही अविनाशी आहे. ते कसे ते आता सांगतो. चित्त सावध ठेवून ऐकावे. कल्पांती ब्रह्मांडाचा नाश होतो. पर्वतासहित भूमी जळून जाईल तेव्हा सगळे देवही जातात. तेव्हा मग तेथल्या मुक्ती कशा राहणार. याप्रमाणे कल्पांत जरी ओढवला तरी निर्गुण निश्चळ परमात्मा जसाच्या तसाच असतो, तो नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण भक्ती ही अचलत असते, तिचाही नाश होत नाही. सायुज्य मुक्ती ही केवळ शाश्वत असते हे जाणून घ्यावे. निर्गुण परमात्म्याशी अनन्य असणे हीच सायुज्यता होय. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपता. तिलाच निर्गुण भक्ती म्हणतात. सगुण भक्ती चळते, निर्गुण भक्ती कधीही चळत नाही. हे काय रहस्य आहे हे सद्गुरू केल्यावर स्पष्टपणे कळून येते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्ती चतुष्टय नाम समास 10वा समाप्त. दशक 4.